नमस्ते मित्रांनो, आज आपण मौर्यकालीन भारताविषयी जाणून घेणार आहोत. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर यानं इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेला आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं. सिकंदराला माघार घेणं भाग होतं. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्यानं ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असं म्हटलं. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन या ठिकाणी इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचं चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असायचं. नाण्यावर त्या राजाचं नाव असे. सिकंदराची नाणी ही अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतातील राजांनीही अशाच प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. आता जाणूया मौर्य साम्राज्याविषयी. चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्यानं मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्यानं इसवी सन पूर्व 325 सुमाराला मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्यानं अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. सिकंदरानं नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला होता. त्यानं वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केलं. चंद्रगुप्त मौर्यानं त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळं अफगाणिस्तानातील काबूल, कंदहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. मेगॅस्थीनिस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचं महत्वाचं साधन आहे. गुजरात राज्यातील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं सुदर्शन नावाचं धरण बांधलेलं होतं. तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्यानं जैन धर्माचा स्वीकार केला होता असं मानलं जातं. आयुष्याच्या शेवटी त्यानं राजपदाचा त्याग केला. उरलेलं आयुष्य तो कर्नाटकातील श्रावणबेळगोळ या ठिकाणी राहिला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. आता जाणूया सम्राट अशोकाविषयी. चंद्रगुप्तानं राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी या ठिकाणी राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला या ठिकाणी झालेलं बंड त्यानं यशस्वीरित्या मोडून काढलं होतं. मगधचं सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर त्यानं कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकनं कलिंगवर विजय मिळवला. वायव्येला अफगाणिस्तान आणि उत्तरेला नेपाळ पासून दक्षिणेला कर्नाटक आणि आंध्र प्रदेश पर्यंत तसंच पूर्वेला बंगाल पासून पश्चिमेला सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य पसरलं होतं. जाणूया कलिंगच्या युद्धाविषयी. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकानं पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीनं महत्वाचे होते.
त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यानं ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्यानं स्वतःचा उल्लेख देवानम पियो पियदसी, देवांचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यानं कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचं हृदय परिवर्तन झालं. याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. सम्राट अशोकाच्या धर्मप्रसाराच्या कार्याविषयी आता जाणूया. अशोकानं स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यानं पाटलीपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकानं आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं होतं. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये सुद्धा त्यानं धर्म प्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. सम्राट अशोकानं केलेल्या लोकोपयोगी कामांविषयी आता जाणूया. सम्राट अशोकानं प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसंच पशूंना मोफत औषध पाणी मिळावं अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडं लावली. धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. अशी निरनिराळी लोकोपयोगी कामं सम्राट अशोकानं केली. आता जाणूया मौर्यकालीन राज्य व्यवस्थेविषयी. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र या ठिकाणी होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभागाची राजधानी होती तोशाली, जी आजच्या ओडिशामध्ये आहे. पश्चिम विभागाची राजधानी होती उज्जैनी, जी आजच्या मध्य प्रदेशात आहे. दक्षिण विभागाची राजधानी होती सुवर्णगिरी, जिला आता कर्नाटकात कनकगिरी या नावानं ओळखलं जातं. आणि उत्तर विभागाची राजधानी होती तक्षशिला, जी आज पाकिस्तानमध्ये आहे. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असं हेर खातं होतं. आता जाणूया मौर्य काळात लोकजीवन कशा प्रकारचं होतं. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्व होतं. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योग सुद्धा भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणं आणि रंगवणं, धातू काम यांसारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणातला उद्योग होता. धातू कामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं होतं. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे केले जात. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असं नाव होतं. आता जाणूया मौर्यकालीन कला आणि साहित्याविषयी. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळालं. अशोकानं उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्यानं उभारलेल्या स्तंभांवर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकतंय. या स्तंभावर 4ही बाजूस सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबार टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहेत. ही लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहेत. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती कळा आली.
मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली, काही साम्राज्य सुद्धा उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य होतं. अशा प्रकारे आज आपण मौर्यकालीन भारताविषयी जाणून घेतलं.